चलो मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहे, ज्याचं नाव आहे लाईफस्टाईल इन्फ्लेशन. आणि हे जे काय लाईफस्टाईल इन्फ्लेशन आहे ना, हे आपल्याला कर्जात कसं नेतं हे मी तुम्हाला सांगेन. आणि हे खूप जणांसंग न कळत होतं, म्हणजे हे हिडन आहे, म्हणजे हे तुम्हाला कधी दिसत नाही, पण एंडिंगला हळू जसं पुढं जाईन तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला समजेल, अरे आपण एक नाही का लाईफस्टाईल चेंजच्या नादात स्वतःला कर्जबाजारी खूप करून घेतलं किंवा आपण पैसा खूप गमावला. एक उदाहरण घेऊया. समजा पहिल्यांदा लेट्स सी तुम्ही जॉब करताय, तुमचा जॉब चालू केला. सो तुम्ही जॉब चालू झाल्यानंतर पहिल्यांदा इनिशियली समजा एक 10,000चा मोबाईल घेता आणि त्याच्यात तुम्ही सुखी पण असता, आनंदी असता. मग हळूहळू 2 वर्षांनी 3 वर्षांनी तुमचं इन्कम वाढतं. इन्कम वाढलं की तुम्हाला वाटते चलो यार लाईफस्टाईल थोडी चेंज केली पाहिजे, चांगली केली पाहिजे, अपग्रेड केली पाहिजे. म्हणून तुम्ही काय करता, 10,000चा मोबाईल 20,000 30,000 रुपयापर्यंत नेतात. 5-6 वर्षांनी अजून त्याच्यात इन्क्रीमेंट होते आणि त्यानंतर मग तुम्ही लाखो 1.5 लाखाचा जो काय लेट्स से आयफोन आहे त्या आयफोनपर्यंत जाता. म्हणजे याच्यात चुकी काही नाही आहे. साहजिकच आहे, इन्कम वाढतंय तर खर्च केला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे, कारण की पैसा तर आपलाच आहे आणि आपणच कष्ट करतोय, राईट. हे इथपर्यंत सगळं बरोबर आहे. पण त्यानंतर काय होतं, तुम्ही आयफोनपर्यंत गेले म्हणजे तुम्हाला वाटतं आपली लाईफस्टाईल चांगली आहे, किंवा हेच गाड्यांबद्दल पण होतं. SUV पर्यंत गेले तर तुम्हाला वाटतं यार आपण चांगल्या लाईफस्टाईलमध्ये राहतोय, एक चांगला फ्लॅट पण घेतला, लाईफस्टाईल सेट झाली असं तुम्हाला वाटतं. बट कालांतराने तुमचं इन्कम मे बी स्टेबल व्हायला लागतं किंवा डाऊनसाईड यावं लागतं. आणि ज्यावेळेस स्टेबल होतं किंवा डाऊनसाईडला यावं लागतं त्यावेळेस तुम्ही, तुमच्या कुटुंबातली माणसं जी लाईफस्टाईलमध्ये जगत असतात ना, किंवा इन्फ्लेशनमध्ये जगत असतात लाईफस्टाईलच्या, तेच ते कॅरी करतात. म्हणजे आयफोन जर तुमचा पुढं जाऊन बिघडला, बंद पडला, तर तुम्ही आयफोन आता त्याच्या अगेन्स्ट दुसरा कोणता घेणार नाही, तुम्ही आयफोनच घेणार. भले तुम्ही EMI वर घेणार पण आयफोनच घेणार. तुमचं तर इन्कम स्टेबल आहे तरी तुम्ही काय केलं, अपग्रेड केला. आणि साहजिकच आयफोनची प्राईस पण लाखाची, 1.25 लाखाची, 1.5 पावणे 2 लाख गेलेली असतात. त्यावेळेस तुम्ही 256च्या ऐवजी 512 GB जातात वगैरे वगैरे. म्हणजेच काय, भले इन्कम स्टेबल झालं तरी तुम्ही काय केलं, तुमची लाईफस्टाईल जी आहे ही चेंज नाही केली किंवा डाऊन साईडला नाही आणली, तुम्ही अपग्रेडच करत गेले. आणि त्याच्यातनं काय झालं, तुमच्याकडे गुंतवणूक, सेविंग किंवा जवळ पैसा, इमर्जन्सी फंड हा तुमच्या जवळ राहिला नाही. मग काय, ज्यावेळेस अर्जन्सी येते, ती मेडिकल असो किंवा कोणताही असो, शिक्षणाचा असो, तर त्यावेळेस आपण काय करतो, हळूहळू बाहेरून कर्ज घेतो, मग पर्सनल घेतो किंवा म्युच्युअल फंड प्लेज करतो, काही करत बसतो. सो दिस इज कॉल्ड लेट्स सी लाईफस्टाईल इन्फ्लेशन. बघा, हे ज्याला कळालं त्याला कळालं. तुम्ही आता थोडंसं मनन करा, तुम्ही स्वतःला विचारा, खरंच हे आपल्या बाबतीत होतं का. आणि मी बोललो ना, हे प्रत्येक व्यक्ती संग होतं. आणि एक कंडिशन आल्यानंतर परत आपण मागं वळून पाहिलं ना, त्यावेळेस समजतं अरे आपण खूप खर्च केला का, आपण ते खरंच त्याची गरज होती का. ओके, मग ह्या गोष्टी ज्या आहे ना त्या मनात येतात. दॅट इज कॉल्ड लाईफस्टाईल इन्फ्लेशन. मी तुम्हाला सांगितलं हे कुठं शिकवलेलं नाही आहे, बट हे ज्यावेळेस तुम्ही स्वतः मनन करणार, अभ्यास करणार ना, त्यावेळेस तुम्हाला समजतं. त्यामुळे हे जर लेट्स सी लाईफस्टाईल इन्फ्लेशन जे आहेत ते तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवायचं नंतर काय करायचं, तुमची टोटल सॅलरी जी आहे, ओके, त्या सॅलरीच्या एंडिंगला जो काही पैसा उरतो त्याच्यावरनं तुमची लाईफस्टाईल डिसाईड होईल. नाही तर पहिल्यांदा तुम्ही काय करता, 1 तारखेला जर 50,000 सॅलरी आली, पहिली 20-30 हजार रुपये उडवले तर मग प्रॉब्लेम आहे. आणि ते पण लाईफस्टाईलसाठी. अलग लक्षात, जे राहील पैसे तुमच्या जवळ त्याच्याबद्दल जर तुम्ही लाईफस्टाईलबद्दल लेट्स सी डिस्कशन केलं तर तुम्ही सुखरूप राहणार. नाहीतर अदरवाईज डॅब म्हणजेच लोन वाढत जाणार आणि कुठंतरी तुम्ही फसणार. सो माझी रिक्वेस्ट आहे की आपल्या मराठी व्यक्तींना ज्यांना हे समजत नसतं आणि हे न कळत होतं, हे हिडनली होतं, मी तुम्हाला बोललो हे माझ्या बाबतीत पण झालेलं आहे. ओके, जर असं तुमच्या बाबतीत होत असेल तर सतर्क राहा, आत्ताच विचार करा. ओके, कारण की खूप महत्त्वाचं आहे. पटलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. थँक्यू.